मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मित्र हो, आज आपण BA भाग 1 या अभ्यासक्रमातील भारतीय अर्थव्यवस्था या पेपर मधील घटक क्रमांक 6 या घटक क्रमांक 6 मधील जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिकरणाची गरज, नीड ऑफ इंडस्ट्रियलायझेशन या संकल्पनेवरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना दूर शिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयं अध्ययन साहित्य तयार केले जातं या स्वयं अध्ययन साहित्याचा आधार घेण्यात आलेला आहे. तर मित्र हो, आज आपण या औद्योगिकरणाची गरज का आहे किंवा औद्योगिकरणाची गरज आजच्या या भारतीय अर्थव्यवस्थेत किंवा जगाच्या कोणत्याही अर्थव्यवस्थेत औद्योगिकरणाला किती महत्व असतं याची सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्र हो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्याचबरोबर भारतात असे अनेक नामांकित कलावंत होऊन गेले, कारागीर होऊन गेले, ते आपली कला सुंदर, सुबक, दर्जेदार वस्तूचे उत्पादन करत होते किंवा आपल्या कलेच्या साह्यानं या वस्तूंचे उत्पादन करत होते. याचा अर्थ भारतामध्ये अनेक विविध वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते व त्यांची निर्यात ही होत होती. मात्र ब्रिटिशांच्या काळामध्ये या दोन्ही क्षेत्राची अधोगती झाल्याचे आपणास पाहावयास मिळते. आज जगातील विकसित देशांचा जो इतिहास पाहिला तर त्यामध्ये औद्योगिकरणाला अनन्यसाधारण असं महत्व देण्यात आलेलं आहे. भारतानेही जलद आर्थिक विकास स्वीकारण्यासाठी 1991 नंतर औद्योगिकरण धोरणाचा स्वीकार केला आणि या धोरणाचा स्वीकार करण्यामागे वाढती लोकसंख्या, प्रचंड बेरोजगारीची समस्या, त्याचबरोबर सार्वत्रिक दारिद्र्य यामुळे विकासामध्ये जे अवरोधन निर्माण होत होते या अवरोधनाला आळा बसवण्यासाठी भारत सरकारच्या जलद आर्थिक विकासासाठी औद्योगिक धोरणाची नितांत गरज जाणवत आहे. तर भारताने हे औद्योगिक धोरण का स्वीकारले, त्याच्या मागचे प्रमुख कारणे काय आहेत, त्याची स्वीकारण्याची आवश्यकता का वाटली, ही आवश्यकता किंवा ही नितांत गरज आपण खालील सविस्तर मुद्दे जे चर्चा करणार आहोत त्या मुद्द्यांच्या आधारे पाहू. पहिला मुद्दा आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर करण्यासाठी. मित्र हो, भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन सामुग्री उपलब्ध आहे. भारतामध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीच्या बाबतीत भारत हा अतिशय समृद्ध देश मानला जातो. भौगोलिक विस्तार ही अतिशय मोठ्या प्रमाणात भारताचा आहे. तसेच राज्यातील वेगवेगळ्या राज्यातील हवामान, जमिनीची प्रत, पर्जन्यमान इत्यादी मध्ये भिन्नता आढळून येते. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सागर संपत्ती, खनिज संपत्ती, विविध धातू इत्यादीची उपलब्धता आपल्या देशामध्ये मुबलक प्रमाणात मिळते, परंतु अद्याप ही त्याचा पर्याप्त वापर करताना आपल्याला दिसून येत नाही. भारताला जर जलद आर्थिक विकास साधवायचा असेल तर उपलब्ध साधनाचा, नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. त्यासाठी छोटे मोठे उद्योगधंदे, व्यवसाय स्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी विकसित देशांनी औद्योगिकरणाच्या सहाय्याने देशातील साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करून घेतला आहे. तर औद्योगिकरणाचा स्वीकार करून नैसर्गिक साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर करून जलद औद्योगिक धोरण स्वीकारण्यासाठी, जलद औद्योगिक विकास साधण्यासाठी नैसर्गिक साधन सामग्रीचा पर्याप्त वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्र हो, मुद्दा क्रमांक 2 असा आहे पर्याप्त संधीत वाढ करण्यासाठी. मित्र हो, पर्याप्त संधीमध्ये वाढ करण्यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा जो भारत देश आहे या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे त्यामुळे भारतामध्ये बेकारीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. बेकारीच्या समस्येने अत्यंत उग्र रूप घेतलेला आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण 70% इतके आहे. या शेतीवर व्यतिरिक्त लोकसंख्येचा जो ताण आहे तो इतर क्षेत्रावर पडतो. क्षेत्रीय क्षेत्रात गरज नसतानाही अधिक लोकसंख्या सामावलेली दिसून येते. त्यामुळे शेती क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांची सीमांत उत्पादकता घटून ती 0 होते
व शेतीमध्ये सुप्त बेकारी व छुपी बेकारी मोठ्या प्रमाणात आढळते. यावर औद्योगिकरण हा एकमेव पर्याय ठरतो. औद्योगिकरणाच्या साहाय्याने उपलब्धतेने मनुष्यबळाचा उपयोग करून उत्पादन कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी वाढत्या लोकसंख्येला अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी औद्योगिकरणाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. तर मित्रहो, या पर्याप्त संधीत वाढ करण्यासाठी औद्योगिकरणाची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची ठरत असताना आपल्याला दिसून येते. तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शेती क्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची ही भूमिका औद्योगिकरणाची आहे. मित्रहो, भारतीय शेती क्षेत्राच्या विकासासाठी औद्योगिकरणाची नितांत आवश्यकता आहे. औद्योगिक विकास व शेती या परस्पर पूरक दोन गोष्टी आहेत. शेतीसाठी आवश्यक असणारी सर्व साधने म्हणजे यंत्रसामुग्री, पाणी, पंप इत्यादीची निर्मिती औद्योगिक क्षेत्रामध्ये होते. तसेच कीटकनाशके, जंतुनाशके, रासायनिक खते, सुधारित बी बियाणे यांचाही उत्पादना क्षेत्रात होतो. या सर्वांचा वापर करून शेतीमध्ये आधुनिक उत्पादन पद्धतीवर भर देऊन मोठ्या प्रमाणात दर हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करणे आणि शेतीवर आधारित असणाऱ्या उद्योगांना कच्चा माल पुरवून शेतीतून मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणास मदत होऊ शकते. म्हणजेच थोडक्यात औद्योगिकरणामुळे शेतीचा नक्कीच विकास घडून येतो असं आपल्याला म्हणता येईल. मित्रहो, यानंतरचा महत्वाचा जो चौथा मुद्दा आहे तो म्हणजे प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी औद्योगिकरणाची गरज आहे. मित्रहो, भारत हा खंडप्राय देश असून विविध घटक राज्यांनी हा देश बनलेला आहे. देशातील प्रत्येक राज्य आर्थिक व औद्योगिक विकासात वेगवेगळ्या पातळीवर आघाडीवर आहे. काही राज्ये विकसित तर काही राज्य प्रगत, अविकसित अशा प्रकारचे आहेत. त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, केरळ इत्यादी राज्यांचा प्रगत राज्यामध्ये समावेश होतो. तर काही राज्ये मागासलेली आहेत, म्हणजेच बिहार, आसाम, उत्तर प्रदेश, ओरिसा या मागासलेल्या राज्यांमध्ये यांचा समावेश होतो. तसेच काही राज्यांच्या विभागावर मागासलेपणा व जी प्रगती आहे त्यामध्ये अडथळे येताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये नैसर्गिक घटक असेल, मानवनिर्मित घटक असेल हे जबाबदार असतात. त्यामुळे हा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी औद्योगिकरणाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. त्यानंतरचा जो मुद्दा क्रमांक 5 आहे तो म्हणजे वाढत्या फलाचा लाभ घेण्यासाठी. मित्रहो, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या सामावलेली आहे. यामध्ये शेती, मच्छीमारी, खत प्रकल्प इत्यादी उत्पादित फलाची प्रचिती येते. मात्र सापेक्षतेने औद्योगिक क्षेत्रात वाढता फलाचा अनुभव दीर्घकाळास प्रचिती येते. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जलद औद्योगिकरण घडवून आणल्यास देशाच्या फलाचे लाभ दीर्घकाळापर्यंत मिळतात आणि या आर्थिक विकासासाठी औद्योगिक धोरणाचा किंवा औद्योगिक विकासाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. मित्रांनो, यानंतरचा मुद्दा क्रमांक 6 आहे तो म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठी. मित्रहो, आपल्याला माहिती आहे भारतामध्ये दारिद्र्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चाललेला आहे आणि या दारिद्र्याच्या संकल्पनेचा निर्मूलनाचा नाश किंवा संपवण्यासाठी या औद्योगिकरणाची अत्यंत गरज आहे. मनुष्याला किमान मूलभूत गरजा पूर्ण करणे इतकी स्थिती न असणे म्हणजे दारिद्र्य होय. भारतात आज दारिद्र्य रेषेखाली जे लोक जगत आहेत त्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. मित्र हो, या दारिद्र्याच्या दृष्टीचक्रातून बाहेर यायचं असेल तर औद्योगिकरण हा अत्यंत महत्वाचा पर्याय आपल्याला मिळू शकतो. त्या अर्थी लोकांना रोजगार मिळून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होते. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 7 आहे राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते. आज जगात कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचे मोजमाप हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीने होत असते. एखाद्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जितके अधिक तो देश आर्थिक दृष्ट्या तेवढा सुदृढ मानला जातो. ज्या देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पादन शेती क्षेत्रात वाटा अधिक असतो आणि कृषी आणि अल्पविकसित देश मानला जातो. भारतासारख्या विकसनशील देशाला राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी औद्योगिकरणाची विकासाची मोठ्या प्रमाणात नितांत आवश्यक आहे. त्याबरोबर औद्योगिकरण व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे हे या दोघांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ
ही औद्योगिकरणाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात करता येते असं आपल्याला म्हणता येईल. मुद्दा क्रमांक त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जलद आर्थिक विकास साधण्यासाठी. मित्र हो, अलीकडच्या काळात जगातील बहुतेक सर्वच देश जलद आर्थिक विकास साधण्यासाठी औद्योगिकरणाचा आधार घेत आहेत. आर्थिक विकासासाठी दीर्घकाळामध्ये पाठबळ देऊन जलद आर्थिक विकास करून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून औद्योगिकरणाच्या साहाय्याने देशातील वस्तुरूप उत्पन्न वाढवून अधिकाधिक लोकांना वस्तू व सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुद्दा क्रमांक 9 आहे मित्र, लोकांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी. मित्र हो, जसं जसं नवनवीन संकल्पना येऊ लागल्या तसं तसं प्रत्येक राज्याने कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारली. त्याचबरोबर कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमध्ये प्रत्येक शासनाचं काम आहे की देशामधील जे लोक राहतात त्या लोकांना जास्तीत जास्त सेवा सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांची उपलब्धता करून देणं. आणि ही करत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते आणि या गुंतवणुकीसाठी जे भांडवल आवश्यक आहे ते औद्योगिकरणाच्या माध्यमातून सहज साध्य करता येईल आणि लोकांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणता येईल. हे औद्योगिकरणाच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल आहे. तर 10 नंबरचा मुद्दा आहे मित्र, उत्पादन व उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी औद्योगिकरणाची नितांत गरज आहे. मित्रांनो, औद्योगिकरणाचा संबंध उत्पादन आणि उत्पन्नातील वाढीशी मोठ्या प्रमाणात जवळचा आहे. इतर क्षेत्राच्या तुलनेत औद्योगिक क्षेत्रात ही अधिक गतीने व मोठ्या प्रमाणात उत्पादनाची निश्चितता असते. तसेच औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आधुनिक यंत्रसामुग्री, त्यांचं व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घटकाची उत्पादन क्षमता वाढवणे, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांची उत्पादन क्षमता वाढवणे आणि मोठ्या प्रमाणात त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा करून देणं हा महत्वाचा एक त्यामधील मुद्दा आहे. यानंतरचा मुद्दा जो मुद्दा क्रमांक 11 आहे तो म्हणजे देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी औद्योगिकरणाची गरज आहे. मित्र हो, जगातील सर्वच देश परकीय शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी महत्वाचे उद्दिष्ट व कर्तव्य मानतात. अर्थशास्त्रातील जनक ऍडम स्मिथ यांनी असं म्हटलं आहे, देशाच्या समृद्धीपेक्षा देशाचे संरक्षण महत्वाचं असतं. तेव्हा देशाला संरक्षण सज्जतेसाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारुगोळा, रणगाडे, क्षेपणास्त्रे, अणुबॉम्ब, लढाऊ विमानं, महाकाय नौकायुद्धे, पाणबुड्या इत्यादी स्वदेशातच निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या युद्ध साहित्याच्या निर्मितीसाठी औद्योगिक क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे देशाचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी औद्योगिकरणाची नितांत आवश्यकता आहे. यानंतरचा मुद्दा क्रमांक 12 जो आहे तो म्हणजे स्वावलंबनासाठी औद्योगिकरण हे अत्यंत महत्वाचे आहे. मित्र हो, कोणत्याही देशाच्या औद्योगिक वस्तू व सेवावर दुसऱ्या देशावर अवलंबून राहणं हे नेहमीच धोकादायक आहे. देशाचा जसा जसा विकास होऊ लागतो देशांतर्गत वस्तू व सेवांची मागणी वाढत जाते. त्याचबरोबर देशातील ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशाला स्वदेशातच जे वस्तूचे उत्पादन करणे शक्य होते त्या वस्तूचे उत्पादन करणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच देशांतर्गत लागणाऱ्या वस्तू व सेवांची निर्मिती औद्योगिकरणाच्या माध्यमातून देशामध्ये निर्माण करणे ही अत्यंत महत्वाची औद्योगिकरणाची गरज आहे. मित्रांनो, मुद्दा क्रमांक 13 आहे, लोकांची कर क्षमता व सरकारचा महसूल वाढवण्यासाठी औद्योगिकरणाची अत्यंत आवश्यक आहे. मित्र हो, यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सेवा क्षेत्राच्या विकासासाठी औद्योगिकरणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मित्र हो, सेवा क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाचा विकास होणं हे औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचं निर्देशक मानलं जातं. देशाच्या आर्थिक विकासाचा निर्देशक सेवा क्षेत्राचा विकास आहे. औद्योगिकरणामुळे सेवा क्षेत्राचा विकास होण्यामध्ये अत्यंत मदत होते. मित्र हो, औद्योगिकरणाच्या साहाय्याने उद्योगधंद्याचा विकास होतो. वीज, पाणी, वाहतूक, दळणवळण, संपर्क माध्यमे, साधने, बँका, विमा कंपन्या यांची नितांत आवश्यकता असते. तसेच शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्रे, तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संख्येत वाढ होणे ही याचा परिणाम देशाच्या सेवा क्षेत्राच्या प्रगतीवर घडत असतो. मित्र हो, मुद्दा क्रमांक 15 आहे तो म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी. मित्र हो, समाज हा रूढप्रिय आहे किंवा असतो. तसेच
ऐतिहासिक तत्व बाळगणारा असतो. त्यामुळे अंधश्रद्धा, दैववाद, जातीय कर्मकांड या जुन्या बुरसटलेल्या विचारांना चिटकून असतो. त्यामुळे स्वतः जवळ कर्तृत्व, त्याचा विश्वासच असत नाही. आपण स्वतःच्या मनगटावर जोरावर आपला विकास घडवून आणू शकतो असा विचार कधी समाज करतच नाही. तसेच आपत्य प्राप्ती ही दैवी देणगी आहे असं मानतो. लोकसंख्येच्या वाढते, त्यामुळे लोकसंख्या वाढते, बेकारी वाढते, दारिद्र्यासारखे प्रश्न निर्माण होतात. त्याचबरोबर सुसंस्कृत विज्ञान दृष्टी समाजाची निर्मितीसाठी, म्हणजेच या सर्व जुन्या रूढी परंपरा गाडून टाकण्यासाठी, वैज्ञानिक सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी औद्योगिकरणाची आवश्यकता भासते. त्याचबरोबर औद्योगिकरणामुळे रोजगार वाढ होते, उत्पन्नात वाढ होते, उत्पादनात वाढ होते आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्याने परिणामी एकसंघी व प्रगतशील समाज निर्माण होण्यासाठी अत्यंत मदत होते. अशा प्रकारे समाज परिवर्तनासाठी ही औद्योगिकरणाची गरज, नितांत गरज आपल्याला भासते. तर विद्यार्थी मित्रहो, आपण हे जे प्रमुख औद्योगिकरणाची गरज का आहे या गरजेची सविस्तर चर्चा एकूण 15 मुद्द्यांच्या आधारे केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, जर भारताला महासत्ता बनायचे असेल तर या वरील केलेल्या सर्व मुद्द्यांचा विकास घडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भारताला महासत्ता बनवून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा आर्थिक स्थैर्य, आर्थिक विकास करण्यासाठी औद्योगिक विकास हा नितांत काळाची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रहो, औद्योगिक विकासाचं महत्व आपण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे आणि औद्योगिक विकासाची आवश्यकता का आहे ही आपण या एकूण 15 मुद्द्यांच्या आधारे सविस्तर चर्चा केलेली आहे. या सविस्तर 15 मुद्द्यांच्या आधारे आपण केलेल्या चर्चेचा आधार घेऊन जर देशाने आर्थिक विकास, औद्योगिक विकास केला तर नक्कीच देश महासत्ता बनण्यास काही काळ लागणार नाही असं एकंदरीत आपल्याला अभ्यासावरून वाटतं. तर मित्रहो, या सविस्तर चर्चेअंती आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल आय डी आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.